चलो हाय. मला सांगा, तुम्हाला स्क्रीन दिसते का? गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुम्हाला स्क्रीन दिसते का? मला सांगा बरं. ओके ओके. संस्कृती. ओके ओके ओके. ग्रेट ग्रेट. ओके ग्रेट. साई दिसत नाहीये. ओके. संस्कृत सगळ्यांना दिसते. साई एकदा चेक कर बेटा. साई एकदा एक्झिट करून पुन्हा जॉईन कर. साई एकदा एक्झिट करून जॉईन कर, मला सांग. ओके चला. ओके चला, सगळ्यांना स्क्रीन दिसते. आणि आज आहे आपण नवीन टॉपिक स्टार्ट करत आहे. आपला नवीन टॉपिक आहे पझल. ओके. पझल मध्ये क्यूच्या रिलेटेड आपण क्वेश्चन बघत आहे. क्यूच्या रिलेटेड याच्यामध्ये काय सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन असतो. सिटिंग अरेंजमेंट. ओके. म्हणजे बघा, राम सीटेड फोर्थ प्लेस फ्रॉम द श्याम. ओके. राम सीटेड टू द लेफ्ट ऑफ राम. ओके. असे काहीतरी क्वेश्चन असतात. ठीक आहे. म्हणजे कोणी इथं बसले, कोणी तिथं बसले. ठीक आहे. दोघांच्या मधामध्ये इथे एवढे लोक आहेत. तर असे बेसिक क्वेश्चन असतात. ठीक आहे. पण थोडासा डिफिकल्ट पण पार्ट आहे याच्यामध्ये. ओके. लेफ्ट साइड, राईट साइड काय असतं काही नाही. आपण क्वेश्चन बघितला की ते समजून जातं. असं डायरेक्ट थोडं समजणं अवघड राहतं. क्वेश्चन बघितलं की आयडिया येऊन जाते की क्वेश्चन काय प्रकारचे असतात या टॉपिकवर. ठीक आहे. चला. आणि एक रिक्वेस्ट आहे पुन्हा, की ज्यांनी आज बी मला कुणीच व्हिडिओ पाठवलेला नाहीये. ठीक आहे. आज पण मला कुणीच व्हिडिओ पाठवलेला नाही आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही मला व्हिडिओ पाठवसाल संडेच्या तेवढ्यात. कारण संडे आहे. संडेला आय होप तुम्हाला थोडस वेळ असेल, तर तेव्हा तुम्ही मला तुमचा व्हिडिओ पाठवू शकता. ओके. हा वेद तुझं नाही आहे, बाकीच्यांचं सांगतो मी. ओके. हा करू करू पोल करू. डोंट वरी. चला. साई दिसते ना स्क्रीन आता? साई स्क्रीन दिसते? हा श्रेष करूया. ओके. तुम्ही बघितलेत का तुमचे व्हिडिओ? ओके. हा. पण मला वाटतं मी साईचा नाही करू शकलो, कारण साईचा माझ्या याच्यामध्ये एडिट होत नव्हता. ठीक आहे. साईचा व्हिडिओ मी ट्राय करत होतो, पण तो काय मला एडिट करताच आला नाही. म्हणजे तो खूपच, म्हणजे तो अनसपोर्टेड दाखवत होता माझ्या मोबाईलमध्ये. ओके. देन मग मला तो तसाच अपलोड करावा लागला. ठीक आहे. चला. बघा, आता काय असतं माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन दिलेले असतात. ठीक आहे. बेसिक असतं. तर बघा, तुम्हाला फॉर एक्झाम्पल बघा, ही तुमची राईट साईड. ओके. ही आहे तुमची लेफ्ट साईड. ठीक आहे. तर काय करायचं, जो क्वेश्चन विचारला असतो तर त्याच्यामध्ये बघा, ही राईट साईड, ही लेफ्ट साईड. ठीक आहे. आता बघा, ते कुठल्या डायरेक्शनला फेस करतात ते पण इम्पॉर्टंट असतं. फॉर एक्झाम्पल, कुणीतरी वरती फेस करतंय. ठीक आहे. नॉर्थ कडे. कुणीतरी नॉर्थ कडे फेस करते. मग नॉर्थ कडे फेस केलं तर त्याची राईट साइड ही होते आणि लेफ्ट साइड काय होते, ही होते. ओके. जर कोणी डाऊनवर्ड जर फेस करत असेल, डाऊनवर्ड मीन्स साऊथ कडे. ओके. साऊथ कडे होत असेल तर या कंडिशन मध्ये तुम्ही बघा ना, उलट होऊन बघा. उलट व्हा तुम्ही.
तर काय होईल, तुमची लेफ्ट साइड ही होणार, राईट साइड ही होणार, बरोबर ना? आले लक्षामध्ये? नॉर्थ कडे जर तुम्ही फेस करत असाल तर तुमची जी लेफ्ट आहे ती लेफ्ट असणार, जी राईट आहे ती राईट असणार. बट साऊथ कडे जर कोणी पाहत असेल, डाऊनवर्ड पाहत असेल, अशा वेळेस तुमची राईट त्याची लेफ्ट, तुमची राईट त्याची लेफ्ट, त्याची राईट तुमची लेफ्ट, म्हणजे वेगवेगळं होतं तिथे, ते अपोजिट होतं. हे झाले. त्यानंतर बघा, तुम्हाला आता क्वेश्चन कसे विचारले जातात, डायरेक्ट आपण क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे, या गोष्टी बघण्यापेक्षा अगोदर क्वेश्चन समजून घ्या आणि देन मला याचा आन्सर करा. आणि सगळ्यांनी पुस्तक बंद करा, सगळ्यांनी आपलं आपलं पुस्तक बंद करा. पुस्तक कोणीच बघायचं नाही. तुमच्याकडे फक्त एक पेन आणि एक नोटबुक, फक्त या दोन गोष्टी असल्या पाहिजे. तुम्हाला प्रश्न सोडून सांगायचं आहे, तिथं बघ, पुस्तक बंदच करा मित्र म्हणे. ओके, क्वेश्चन समजून घ्या. बघा, इन अन अटेंडन्स शीट, ठीक आहे, देयर आर 19 स्टुडंट्स लिस्टेड बिटवीन द विपुल अँड संध्या. म्हणजे काय सांगितलंय, इन अन अटेंडन्स शीट, म्हणजे अटेंडन्स शीट मध्ये देयर आर 19 स्टुडंट्स लिस्टेड बिटवीन द विपुल अँड संध्या, म्हणजे विपुल आणि संध्याच्या बिटवीन, म्हणजे मधामध्ये 19 स्टुडंट आहेत. ओके, हे लक्षात घ्या, एवढा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. ठीक आहे, इथं तुमचा विपुल आणि इथं तुमची फॉर एक्झाम्पल संध्या, या दोघांमध्ये काय माहितीये का, 19 स्टुडंट लिस्टेड आहेत, असं सिंपल आहे. नंतर काय सांगितलं बघा, विपुल्स नेम ऑकर्स ऍट 25th प्लेस फ्रॉम दी एंड. ओके, म्हणजे विपुल जो आहे ना, तो एका एंड वरनं 25th प्लेसवर आहे. ओके, म्हणजे विपुल कोणत्या प्लेसवर आहे, 25th प्लेसवर आहे फ्रॉम धिस एंड. ठीक आहे, 25th. ओके, नंतर काय सांगितलं, अँड संध्याच रोल नंबर इज 13. म्हणजे संध्याचा रोल नंबर किती आहे, 13 आहे. राईट, म्हणजे संध्याचा रोल नंबर 13 आहे. ठीक आहे, आता संध्याचा रोल नंबर 13 आहे, म्हणजे संध्या इथं आहे कुठेतरी. ठीक आहे, तिचा रोल नंबर 13 आहे, म्हणजे 13 प्लेसवर आहे. ओके, मग तुमचा हा स्टार्टिंगचा बघा, हे 13 आहे, हा 19 येत आहे, 25 इथं आहे. तर याचा अर्थ असं घ्या, ठीक आहे, की हा तुमचा जो प्लेस आहे तो 1 नंबरचा आहे. एक मिनिट. ओके, सॉरी. बघा, आता क्वेश्चन सिंपल आहे. इथं काय सांगितलंय बघा, ओके, द संध्यास रोल नंबर इज 13. आता संध्याचा रोल नंबर 13 आहे, फॉर एक्झाम्पल. मग याला इथं रोल नंबर 1 तुम्हाला मार्क करावं लागेल. रोल नंबर 1, 2, 3, 4. त्यानंतर येणार संध्याचा 13 नंतर काय येणार तुमचं बघा, हे इकडे आपण जातोय, म्हणजे इकडे तुमचा 1 नंबरचा आहे आणि इकडे आपण काय करतो, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये जातोय. ठीक आहे, ऍक्च्युअली मी असं लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण असू द्या, काय हरकत नाही. ठीक आहे, संध्याचा बघा आहे. मग क्वेश्चन काय विचारलाय, की हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत. तर बघा, संध्याचा नंबर किती आहे, 13 आहे. ओके, म्हणजे संध्यापर्यंत 13 स्टुडंट आहेत. ओके, त्यानंतर बघा, संध्या आणि विपुल यांच्या मधामध्ये 19 स्टुडंट आहेत. ओके, ते 19. त्यानंतर बघा, आपण जर बघितलं तर जो विपुल आहे, ओके, जो 25th नंबरवर आहे फ्रॉम दी एंड. एका एंड वरनं तो काय 25th नंबरवर आहे, म्हणजे त्याच्या एका एंड वरनं किती स्टुडंट असायला पाहिजे, 25th. बरोबर आहे, इकडनं जर तो 25th असेल तर हे टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती असायला पाहिजे इकडं, 25th. ओके,
आता हे झाले तुमचे स्टुडंट. आता यांची ऍडिशन करा. 9 प्लस 3, 9 plus 3 12, 12 plus 5 17, 17 is 7, carry forward 1, 2 plus 3 5, आन्सर आलं 57. सो ऑप्शन 3 विल बी राईट. आता क्वेश्चन पुन्हा समजून घ्या. पहिला क्वेश्चन आहे, थोडं समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आता मी ऑप्शन क्रिएट केलं नाही. ऑप्शन का नाही क्रिएट केलं? कारण आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे, आणि एकदा समजून घेतलं की देन आपण तिथं पोल क्रिएट करूया. क्वेश्चन समजून घ्या पुन्हा. ठीक आहे. मराठीवाल्यांना खाली मी दिलेलं आहे. काय सांगितलंय? इन अन अटेंडन्स शीट, एका अटेंडन्स शीट वर देर आर 19 स्टुडंट्स लिस्टेड बिटवीन. आता बिटवीन म्हणले नाही ना, विपुल अँड संध्या. म्हणजे बघा, संध्या इकडे लिहा, म्हणजे आता तुम्हाला क्लिअर होईल. संध्या आणि विपुल या दोघांच्या मधामध्ये किती स्टुडंट आहेत? 19. ओके. चला, विपुल्स नेम ऑकर्स ऍट दी 25th प्लेस फ्रॉम दी एंड. ओके. म्हणजे एका एंड करणं, विपुलचा नंबर कितवा आहे? 25th आहे. ओके. म्हणजे इकडचे स्टुडंट आहेत ते 25th असायला पाहिजे. हे 19. ठीक आहे. फ्रॉम दी एंड. आणि संध्याचा रोल नंबर इज 13. म्हणजे संध्याचा 13 असेल तर 1 रोल नंबर इथे कुठेतरी असायला पाहिजे. म्हणजे 1 पासून या संध्याच्या रोल नंबर पर्यंत किती स्टुडंट होतात? 13. ओके. मग तुम्हाला विचारलं की हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास. सो हे 13, हे 19 आणि हे 25 ऍडिशन केली तर तुमचं 57. ऍडिशन केली तर आन्सर काय येतं? 57. ओके. तर हा क्वेश्चन तुम्हाला समजलाय का मला सांगा. ओके. क्वेश्चन तुम्हाला समजलाय थोडाफार तरी मला सांगा. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आणि आता मी तुम्हाला देतोय पोल. आता पोल देतोय. डोंट वरी, पोल देतोय. डोंट वरी, मी तुम्हाला पोल देतोय. ठीक आहे. मला क्रिएट करायला वेळ लागतो ना, मला टाईप करावं लागतं. ठीक आहे. तुम्ही तोपर्यंत सोडवा, आणि प्लीज पुस्तक बंद करा. प्लीज पुस्तक बंद करा. पुस्तक कोणीही वापरू नये. चला सांगा. आणि परीक्षेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल ना, तर प्रश्न मनाने सोडवा. वेळ लागू द्या, पण प्रश्न सगळे मनानाच सोडवा. झालंय का?
ओके, बघा काय सांगितलं बघा. 59 vehicles including bicycle, scooters, motor car, auto rickshaw and tanga. Okay, tangas आर पार्क इन रो. याला काय केलं आपण, रो मध्ये पार्क केलं अक्रॉस अ स्ट्रीट. अक्रॉस अ स्ट्रीट. ओके, चला. विच व्हेकल करस्पॉन्ड्स टू द 33rd प्लेस. 33rd प्लेस वर कुठलं व्हेकल येणार आहे हे तुम्हाला सांगायचं. बघा, एका रस्त्याच्या कडेला सायकल, स्कूटर, मोटार, ऑटो रिक्षा आणि टांगा या क्रमाने एका ओळीत 59 म्हणजे 59 वाहने उभी केलीत, तर त्यातील 33व्या स्थानावर कोणते वाहन असेल. बघा, आता काय केलं, एक नंबरला काय केलं त्यांनी माहिती आहे का, बायसिकल उभी केली. 2 नंबरला त्यांनी स्कूटर उभं केलं. 3 नंबरला त्यांनी मोटर कार उभी केली. ओके, 4 नंबरला त्यांनी काय केलं, ऑटो रिक्षा उभा केला. आणि 5 नंबरला काय उभं केलं, टांगा. ठीक आहे, 5 नंबरला काय केलं, टांगा उभा केला. अशा प्रकारे हे त्याची काय आहे, आपण म्हणूया एक सिरीज आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय होणार की आता बघा, हे सांगितलं त्यानं तुम्हाला सांगायचं की 33rd प्लेस वर कोणतं व्हेकल असणार. आता एक लक्षात घ्या, टांगा किती नंबरला आहे, तर 5th नंबरला टांगा आहे. मग पुन्हा टांगा कधी रिपीट होणार, हा जो टांगा आहे पुन्हा रिपीट कधी होणार, तर हा पुन्हा टांगा रिपीट होणार तुमच्या 10th प्लेसवर. पुन्हा रिपीट होणार तुमचा हा टांगा 15th प्लेसवर. पुन्हा रिपीट होणार टांगा तुमचा 20th प्लेसवर. पुन्हा रिपीट होणार तुमचा टांगा 25th प्लेसवर. पुन्हा रिपीट होणार तुमचा 30th प्लेसवर. ओके, 30th प्लेसवर काय असणार, तुमचा टांगा असणार. ठीक आहे, मग 31 वर काय असणार, 31 वर असणार तुमची बायसिकल. 32nd नंबरला काय असणार, तुमची स्कूटर. आणि 33rd नंबरला काय असणार, तुमची मोटर कार. ओके, 33 नंबरला काय असणार, तुमची मोटर कार. ओके, सो ऑप्शन 4 विल बी राईट. म्हणजे काय करायचं बघा, लास्टला जो आहे ना तो बघायचा. लास्टला काय आहे, तुमचा टांगा आहे. ओके, म्हणजे एव्हरी 5th प्लेस. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक 5व्या स्थानावर. ओके, काय होणार, तुमचा टांगा रिपीट होणार. ओके, टांगा काय होणार, तुमच्या जो मल्टिपल आहे ना 5चा मल्टिपल, 5, 10, 15, 20, तर या 5च्या मल्टिपल प्लेसवर काय येणार, तुमचा टांगा येणार. ओके, मग 30 पर्यंत तुम्ही टांगा घेऊन जा. आणि नंतर 31 वर काय असणार, पुन्हा बायसिकल येणार. बायसिकल नंतर पुन्हा तुमचा स्कूटर, स्कूटर नंतर तुमची मोटरसायकल. ओके, तर हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा होता. ठीक आहे, आलंय का, समजलंय, क्वेश्चन समजला. टांगा माहित नाही तुम्हाला, टांगा ज्याला घोडा लावून राहतो ना, घोडा लावून राहतो, बरोबर आहे. घोडा काय करतो, त्या गाडीला ओढतो. जुन्या मूवीज मध्ये बघितलं असेल. ओके, ओके, जुन्या मूवीज मध्ये बघितलं असेल. चला हा क्वेश्चन घ्या. चला पुन्हा देतोय क्वेश्चन नंबर 3. तुम्हाला मी पोल पण देतोय, सांगा बघा क्वेश्चन काय आहे. इन अ क्यू, वैशाली स्टँडिंग टू द मनोहर्स लेफ्ट साइड हॅव्हिंग 3 पर्सन बिटवीन देम. बघा, वैशाली स्टँडिंग टू द मनोहर्स लेफ्ट साइड, म्हणजे मनोहरच्या लेफ्ट साइडला वैशाली आहे. ओके, हॅव्हिंग 3 पर्सन बिटवीन देम, त्यांच्या दोघांमध्ये काय 3 पर्सन आहेत. मनोहर इज ऍट द 6th प्लेस फ्रॉम दी राईट एंड. राईट एंड कडनं मनोहर जो आहे तो कुठल्या स्थानावर आहे, 6th प्लेसवर आहे.
वैशाली इज ॲट द 10th प्लेस फ्रॉम द लेफ्ट साइड. ती लेफ्ट साइड वर काय आहे, 10th प्लेस वर आहे. ओके ओके. प्रियंका इज ॲट द 8th प्लेस फ्रॉम द राईट एंड. व्हॉट पोझिशन डज प्रियंका हॅव फ्रॉम द लेफ्ट एंड. आता असा क्वेश्चन विचारल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की लेफ्ट साइड आपण कुठली पकडायची आणि राईट साइड कुठली पकडायची. राहतो ना मनामध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे. लेफ्ट साइड कोणती आणि राईट साइड कोणती. तर बघा, आपली जी साइड लेफ्ट आहे ना, राईट आहे, ती राईट पकडायची. आपली जी लेफ्ट आहे ती लेफ्ट पकडायची. ओके. तुम्ही बघा तुमच्या मोबाईलमध्ये, तुमचा मोबाईल तुम्ही हातामध्ये धरलाय, बरोबर आहे, तर तुमची इकडची बाजू राईट असणार. ओके. आणि इकडची तुमची लेफ्ट असणार, बरोबर आहे ना. मग इथं तेच पकडायचं. इथं इकडनं म्हणलं तर राईट म्हणायचं, इकडनं जर म्हणलं तर लेफ्ट म्हणायचं. ओके. मी तुम्हाला सांगतो, एकदम डिटेल मध्ये सांगतो. ठीक आहे. अगोदर क्वेश्चन आपण पुन्हा एकदा रीड करून घेऊया. ओके, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. बघा, इन अ क्यू, एका रांगेमध्ये, वैशाली इज स्टँडिंग टू द मनोहर्स लेफ्ट साइड. म्हणजे मनोहरच्या लेफ्ट साइडला. ओके. फॉर एक्झाम्पल, इथं जर तुमचा मनोहर असेल, ओके, तर मनोहरच्या लेफ्ट साइडला कोण आहे, वैशाली आहे. वैशाली इथं आहे. ओके. अँड हॅव्हिंग अ 3 पर्सन बिटवीन देम. म्हणजे यांच्या दोघांमध्ये काय 3 पर्सन आहेत. ठीक आहे, चला, झाले 3 पर्सन. वैशाली पण एक पर्सन आहे ना, आणि मनोहर पण पर्सन आहे. म्हणजे मनोहरच्या लेफ्टला कोण आहे, वैशाली आहे. बरोबर आहे, कारण हा तुमचा राईट आहे. ठीक आहे. तुमचा जो राईट आहे तो राईट पकडायचा. ठीक आहे, झालंय. नंतर काय सांगितलं बघा, मनोहर इज ॲट द 6th प्लेस फ्रॉम द राईट एंड. मनोहर जो आहे हा 6th प्लेसवर आहे. म्हणजे हा जर 6th प्लेस असेल तर इकडे 5 प्लेस असायला पाहिजे. ओके. हा तुमचा 5th प्लेस, हा तुमचा 4th, हा तुमचा 3rd, हा तुमचा 2nd, हा तुमचा 1st. ओके. म्हणजे तुमचा 1st प्लेस, हा 2nd, 3rd, 4th, हे 5th. मनोहर ज्या जागेवर आहे तर 6th प्लेस. ठीक आहे. एक मिनिट इरेज करतो. हे तुम्हाला क्लिअर ओळखू आलं पाहिजे म्हणून. ठीक आहे. म्हणजे 7, 8, 9, म्हणजे वैशाली झाली तुमची 10th प्लेसवर. बरोबर आहे. वैशाली कितीवर आहे, 10th प्लेसवर. ठीक आहे. नंतर काय सांगितलं बघा, वैशाली इज ॲट 10th प्लेस फ्रॉम द लेफ्ट एंड. ओके. लेफ्ट एंड कडनं वैशाली जी आहे ही 10th प्लेसवर आहे. ठीक आहे. लेफ्ट कडनं म्हणजे इकडं आहे तुमची लेफ्ट. ओके. इकडनं ती 10th प्लेसवर आहे, इकडनं पण 10th आहे आणि इकडनं पण 10th आहे. ओके. मग हे 10th असेल तर इकडे काय असायला पाहिजे, मग तुमचं अजून एक 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके. मग आपण जर असं हे झाले तुमचं, लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इकडनं आपण काय, हे लेफ्ट हँड आहे, लेफ्ट हँड कडनं 10th आहे, राईट कडनं सुद्धा 10th आहे. ठीक आहे. वैशाली. नंतर काय सांगितलं बघा, प्रियंका इज ॲट द 8th प्लेस. प्रियंका कुठे आहे, 8th प्लेसवर आहे फ्रॉम द राईट एंड. तुमचा राईट एंड हा आहे, लेफ्ट एंड आहे. लेफ्ट एंड कडनं काय आहे, 8th प्लेसवर काय आहे, तुमची प्रियंका आहे. ओके. मग 8th प्लेसवर हा आहे, इथं आहे तुमची प्रियंका. जे तुम्ही पी काढलाय बघा, कलर चेंज करतोय, इथं आहे तुमची प्रियंका. ठीक आहे. नंतर काय सांगितलं, व्हॉट पोझिशन डज द प्रियंका हॅव फ्रॉम द लेफ्ट एंड. म्हणजे लेफ्ट एंड कडनं, म्हणजे इकडनं प्रियंकाची पोझिशन काय असायला पाहिजे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, हा तुमचा 10, 11, 12. बरोबर आहे. म्हणजे प्रियंका जी आहे तुमची 12th पोझिशन वर येत आहे. येत आहे ना. ओके. सो ऑप्शन 2 विल बी राईट. आता मला सांगा, क्वेश्चन समजला का. क्वेश्चन डिफिकल्ट आहे, क्वेश्चन तेवढा इझी नाहीये जेवढा तुम्हाला वाटतोय.
क्वेश्चन डिफिकल्ट आहे. क्वेश्चन समजला का? लेफ्ट साइड कोणती पकडायची? जी आपली लेफ्ट आहे ती लेफ्ट, आपली जी राईट आहे ती राईट. ठीक आहे. तुम्हाला हे नाही म्हटलेलं आहे की त्यांचं डायरेक्शन नाही दिलेलं आहे. मनोहर किंवा वैशाली हे नॉर्थ कडे फेस करत आहेत किंवा साऊथ कडे फेस आहेत, ते आपल्याला दिलेलं नाहीये. सो दॅट्स वाय तुम्हाला हे दिलेलं नाहीये, तर कन्फ्युज व्हायचं नाही. आपलं जे लेफ्ट आहे ते लेफ्ट पकडायचं, आपलं जे राईट आहे ते राईट पकडायचं. ओके. ओके, चला पुन्हा सांगतो, डोंट वरी. काय करायचं? हो, तसे कामाला येतात त्या. तसे काम तर लयच करावं तुमचं. तसे काम केल्याशिवाय जगतच नाही. ओके, पुन्हा सांगू क्वेश्चन समजून? हे क्वेश्चन पुन्हा सांगायचा का समजून? हा असाच बेटा, तुला समजला की नाही समजला ते मला सांग एकदा. ओके, समजला ना? ओके, चला ठीक आहे. बघा, सिंपल आहे, काही याच्यामध्ये नाहीये. प्रश्न बघा, थोडस अजून एक लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो काय सांगितलं. इन अ क्यू, बघा, इन अ क्यू, एक मिनिट कलर चेंज करू द्या मला. इन अ क्यू, वैशाली स्टँडिंग टू द मनोहर्स लेफ्ट साइड. ओके, मनोहर इथं आहे. आता आपली लेफ्ट, आपला राईट तर आपला राईट. ठीक आहे, इथं ते पकडायचं. ओके, समजा इथं तुमचा मनोहर आहे. ओके, हा तुमचा मनोहर आहे. ठीक आहे. सो मनोहरच्या लेफ्टला, तो मनोहरची लेफ्ट कुठली आहे? ही आहे. ओके, मनोहरच्या लेफ्टला कोण आहे? वैशाली आहे. तो इथे तुमची, समजा फॉर एक्झाम्पल तुमची वैशाली आहे. ओके, हा आहे. ओके, नंतर काय सांगितलं? हॅव्हिंग अ 3 पर्सन बिटवीन देम. त्या दोघांमध्ये किती आहेत? 3 पर्सन आहेत. 1 2 3 असं 3 सर्कल काढून टाकायचे. नंतर काय सांगितलं? मनोहर इज ऍट द 6th प्लेस. मनोहर जर 6th प्लेसवर असेल तर इकडे तुमचं काय असायला पाहिजे? 5th. इकडे तुमचा 4th. इथे तुमचं काय असायला पाहिजे? 3rd. इथे काय असायला पाहिजे? तुमचा 2nd. इथं 1st प्लेस असायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आणि जर आपण असं जर आपण बघा, आपण जर या राईट साइड कडनं जर त्याला नेमिंग करत गेलो, फॉर एक्झाम्पल त्याला नंबर देत गेलो, तर हे हा काय होणार? हा तुमचा 7, हा तुमचा 8 प्लेस होणार, हा तुमचा 9 आणि हा तुमचा 10. ओके, म्हणजे वैशाली जी आहे ही 10 प्लेसवर आहे. ओके, आणि मनोहर जो आहे तो 6 प्लेसवर आहे फ्रॉम दी राईट एंड. आर म्हणजे काय? राईट एंड. नंतर काय सांगितलं ते बघा. वैशाली इज ऍट द 10th प्लेस फ्रॉम दी लेफ्ट साइड. म्हणजे लेफ्ट साइड ही तुमची आहे, तर या साइड कडनं सुद्धा ती 10th प्लेसवर आहे. ओके, या साइड कडनं 10th प्लेसवर आहे. मग बघा, याचा अर्थ काय असायला पाहिजे? आता तुम्हाला समजत नाही कसं मोजायचं, ते कसं काउंट करायचं फ्रॉम दी लेफ्ट. तर काय करायचं? सिम्पली, ही जर 10th प्लेसवर असेल तर या वैशालीच्या लेफ्ट साइडला 9th असायला पाहिजे, 9th पर्सन असायला पाहिजे ना. सो इथं बघायचं 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ठीक आहे, याला तुम्ही बघा, झालंय तुमचं. बघा, हा 1 2 3 4 5 6 7 8 and 9 and 10th प्लेसवर वैशाली आली लेफ्ट कडनं सुद्धा. ठीक आहे, म्हणजे वैशाली राईट कडनं पण 10th आहे आणि लेफ्ट कडनं पण 10th आहे. ओके, मग तुम्ही जर याला राईट साइड नंबर द्या. ठीक आहे, 11 12, पेन चालत नाही माझी. 13 14, पेन का चालत नाहीये? 15 16 17 18 and 19. ओके, हे झाले. नंतर क्वेश्चन काय विचारलाय? ओके, प्रियंका इज ऍट दी 8th प्लेस फ्रॉम द राईट साइड. तो 8th प्लेस इथं आहे तुमची प्रियंका. ओके, व्हॉट पोझिशन डज द प्रियंका हॅव फ्रॉम द लेफ्ट एंड? लेफ्ट हँड कडनं ती कितव्या स्थानावर आहे?
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. So option 2 will be right. ओके, चला थोडस लक्षात घ्या. आता माझी पेन चालत नाही, एक मिनिट मला चेक करू द्या. पेन का त्रास देते मला. ओके चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला पोल क्रिएट नाही होणार या क्वेश्चनला. प्रज्ञा या क्वेश्चनला पोल क्रिएट होत नाहीये. एक मिनिट मला ट्राय करतो मी. होईल वाटायला मला. एक मिनिट. ओके एक मिनिट मला ट्राय करू दे होतो की नाही. ओके ठीक आहे, झालंय बघा. झाले पोल. चला बघा क्वेश्चन काय म्हणते बघा. इन अ क्यू फॉर अ बस. क्यू आहे बससाठी, म्हणजे बसची एक रांग आहे. ठीक आहे. 41 पर्सन आर फेसिंग टू देअर लेफ्ट साइड. म्हणजे 41 पर्सन जे आहेत ना आर फेसिंग टू देअर लेफ्ट साइड, म्हणजे ते त्यांच्या लेफ्ट साइडला फेस करत आहे. हाऊ मेनी पर्सन्स? 41 पर्सन. ओके ठीक आहे चला. अंबर इज स्टँडिंग टू पियुष राईट साइड. बघा पियुषच्या राईट साइडला अंबर आहे. ओके ऍट दी 12th प्लेस. ठीक आहे, तो 12th प्लेसवर आहे, म्हणजे 12व्या स्थानावर. कोण? ठीक आहे. अंबर इज स्टँडिंग टू द पियुष राईट साइड, म्हणजे अंबर जो आहे पियुषच्या राईट साइडला 12th प्लेसवर आहे. इफ द पियुष इज द मिडल पर्सन, जर पियुष जर मिडल पर्सन असेल इन द क्यू, म्हणजे रांगेमध्ये, व्हॉट इज अंबर्स प्लेस फ्रॉम द राईट एंड ऑफ द क्यू. आता क्वेश्चन समजून घ्या, डायरेक्ट उत्तर देऊ नका. तेवढा काही सोपा प्रश्न नाहीये. बघा आता क्वेश्चन समजून घेतला का तुम्ही. बघा काय सांगितलं बघा. इन अ क्यू फॉर द बस 41 पर्सन आर फेसिंग टू देअर लेफ्ट साइड. म्हणजे बघा 41 जे पर्सन आहेत ना फेसिंग टू देअर लेफ्ट साइड, ते त्याच्या लेफ्ट साइडला पाहत आहेत 41 पर्सन. ठीक आहे, लेफ्ट साइडला ते पाहत आहेत. अंबर इज स्टँडिंग टू द पियुष राईट साइड ऍट द 12th प्लेस. म्हणजे जो अंबर आहे हा कुठं आहे. अंबर जो आहे हा पियुषच्या लेफ्ट साइडला आहे. ओके अंबर इज स्टँडिंग टू द पियुष राईट साइड. पियुषच्या राईट साइडला कोण आहे. अंबर आहे ऍट द 12th प्लेस. कुठल्या स्थानावर आहे तो. 12व्या स्थानावर. इफ द पियुष इज द मिडल पर्सन. आता काय सांगितलं, पियुष जो आहे ना हा मिडल पर्सन आहे इन द क्यू, त्या रांगेमध्ये तो मधला आहे. सो व्हॉट इज द अंबर्स प्लेस फ्रॉम द राईट एंड इन द क्यू. आता काय सांगितलं बघा, तिथं 41 पर्सन आहेत. किती आहेत. 41.
ओके, किती पर्सन आहेत तर 41 पर्सन आहेत. आणि या 41 पर्सन मध्ये मिडल पर्सन कोण आहे? पियुष. तर सांगितलं ना तुम्हाला, बघा स्टेटमेंट बघा, इफ द पियुष इज द मिडल पर्सन इन द क्यू, म्हणजे 41 पर्सन आहेत. ओके, सो मिडलला कोण आहे? तुमचा पियुष आहे. म्हणजे आपण जर बघितलं पियुष मिडलला आहे, याचा अर्थ की तो 21st प्लेसवर आहे. ओके, म्हणजे इकडे जर बघितलं तर तुमचे 20 पर्सन आहेत आणि इकडे तुमचे 20 पर्सन आहेत. इकडे 20, इकडे 20, मिडलचा 1 म्हणजे झाले 41. बरोबर आहे. म्हणजे पियुष जो आहे हा लेफ्ट साइडनं जरी काउंट केला, राईट साइडनं जरी काउंट केला, तरी पण काय आहे, तो तुमचा 21st प्लेसवरच राहणार, कारण तो मिडल मध्ये आहे. ओके, ओके, इथपर्यंत समजलं? आर इमोजी पाठवू नका. काका तिकडे बाहेर गेले. ओके, एवढं समजलं? ठीक आहे. नंतर काय सांगितलं बघा, नंतर काय सांगितलं, अंबर जो आहे इज स्टँडिंग टू द पियुष राईट साइड. ओके, म्हणजे पियुष इथं आहे, पियुषची राईट साइड ही असणार इकडे, लेफ्ट साइड इकडे. बरोबर आहे. पियुषची राईट साइड इकडे, लेफ्ट साइड इकडे. म्हणजे पियुषच्या राईट साइडला 12th प्लेसवर कोण आहे? अंबर आहे. बघा ना, अंबर इज स्टँडिंग टू द पियुष राईट साइड, पियुषच्या राईट साइडला, म्हणजे इकडे तो 12th प्लेसवर आहे पियुष पासून. पियुष पासून सेकंड, थर्ड, फोर्थ, 8, 9, 10, 11 आणि 12 प्लेस तुमचा ट्वेंटी 24, 25, 26, 32, म्हणजे लेफ्ट साइड कडनं अंबर हा 33rd ठीक आहे. जर 24 असेल, नंबर आहे, कारण ह्या 21 टोटल 20 नंबर. ओके, बघा सॉरी, ठीक आहे. टोटल पर्सन 20 तुमचे बरोबर आहे. बरोबर आहेत ना, म्हणजे 7 वर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे साइडनं 8% तो एक प्लेस फ्रॉम
ठीक आहे. टाइम प्लेस फ्रॉम ओके. चला एकदा चेक करा. ओके, एकदा चेक करा आवाज आणि स्क्रीन. स्क्रीन दिसते. ओके. हा हा, एक्सप्लेन करतो, डोंट वरी. करतो बेटा, डोंट वरी. ओके चला, ठीक आहे ठीक आहे. आता क्वेश्चन थोडस बघा तुम्ही. आता कसं झालं माहितीये का, मी लॅपटॉप चार्जिंगला लावलंच नाही.
लॅपटॉप चार्जिंगला लावलाच नाही, त्याच्यामुळे अचानक माझ्यासमोर मेसेज आला. ठीक आहे, लॅपटॉप बंद पडत होता, मग मी ते अचानक चालू केले. चालू केलं की मग तो माहित नाही काय झालंय, ते अचानक पूर्ण ब्लॅकच झालं, ते मेसेज पण बंद पडला. असू द्या. बघा, इन अ क्यू फॉर अ बस, म्हणजे बसमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, फेसिंग टू देअर लेफ्ट साइड, म्हणजे 41% जे आहेत ते लेफ्ट साइडला. ठीक आहे, त्यांच्या लेफ्ट साइडला. डोंट वरी, आपण त्याच्यावर काही गरज नाही आहे. अंबर इज स्टँडिंग टू द पियुष राईट साइड. पियुषच्या राईट साइडला ऍट 12. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा पियुष आहे. ओके, अरे काढतोय. फॉर एक्झाम्पल, ओके, पियुषच्या, हा तुमचा पियुष आहे राईट साइडला. ठीक आहे, तू 12व्या नंबरवर कोण आहे? मग फॉर एक्झाम्पल बघा, आपण आता, ठीक आहे, समजा इथून 12व्या नंबरला, तर राईट ही साईड आहे, ही तुमची राईट साईड आहे, आणि ही तुमची लेफ्ट साईड आहे. ओके, चला मग बघा, 1 3 4 5 6 8 9. अरे जागा राहील नाही की आपली? असू दे, चला जाऊ द्या. एक मिनिट, मी सगळं इरेज करू का एकदा, म्हणजे इकडे जागाच नाही मला करायला. इथं काढतो. ठीक आहे, तर बघा, हा तुमचा पियुष आहे. ओके, इथं पियुष आहे, आणि काय सांगितलं, पियुषच्या राईट साईडला 12th नंबरवर कोण आहे? अंबर आहे. सो इथं आता मी काढतोय अंबर. बघा, हा तुमचा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12. तर या 12th नंबरवर कोण आहे मग? तर 12th नंबरवर आहे तुमचा अंबर. ओके, 12th नंबरवर आहे तुमचा अंबर, असं तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे पियुषच्या राईट साईडला 12th नंबरवर कोण आहे? अंबर आहे. इफ द पियुष इज ऍट द मिडल पर्सन, म्हणजे पियुष मिडल पर्सन आहे. टोटल किती आहेत? 41 आहेत. मग पियुषचा नंबर काय असायला पाहिजे? पियुष मिडलला आहे, म्हणजे हा 21st नंबरला असायला पाहिजे. ओके, म्हणजे पियुषच्या इकडे 20% आहेत, आणि पियुषच्या राईटला 20% आहेत, लेफ्टला 20%, कारण तो मिडलला आहे. ओके, एवढं फक्त लक्षात ठेवा, कारण तो 21st प्लेसवर आहे. सो दॅट्स वाय त्याच्या लेफ्टला 20 आहे, राईटला 20 आहे. नंतर काय सांगितलं बघा, व्हॉट इज द अंबर प्लेस फ्रॉम द राईट एंड ऑफ द फिगर. ओके, बघा इकडे किती आहे? 20% आहे. ठीक आहे, म्हणजे आपण इकडे जर 20 असेल तर बघा, 13 14 15 16 17 18 19 आणि 20. इकडे किती असायला पाहिजे? 20 असायला पाहिजे. मग अंबरची पोझिशन काय फ्रॉम दी राईट एंड? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. तो 9 प्लेसवर आहे फ्रॉम दी राईट एंड. राईट, सो ऑप्शन 4 विल बी राईट. क्वेश्चन समजलाय का? क्वेश्चन समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे. ठीक आहे, घ्या नेक्स्ट क्वेश्चन. चल, नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा. इन अन अटेंडन्स शीट, Himangi's roll number is 11th. Himangi's roll number is 11, and Ajay's is listed at the 18th place from the bottom. Okay, from the bottom. There are 26 persons listed between the Himangi and Ajay. What is the roll number of the student who is listed at the center of the attendance sheet? बघा, सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलं की हजेरी पटावर हेमांगीचा क्रमांक 11वा आहे. ठीक आहे, वरतून 11वा, आणि अजयचा क्रमांक शेवटून म्हणजे खालून 18वा आहे. ठीक आहे, हेमांगी आणि अजय यांच्या दरम्यान 26 म्हणजे 26 विद्यार्थ्यांचा क्रमांक आहे यांच्या मधामध्ये. ठीक आहे, तर हजेरी पटावर
मध्यभागी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचा क्रमांक किती. अगोदर तुम्ही फाइंड आउट करा की किती स्टुडंट आहेत. ओके, बघा काय सांगितलं, समजा रोल नंबर आहे, तर 11th रोल नंबर कोणाचा आहे, तर 11th रोल नंबर आहे तुमचा हेमांगीचा. ओके, हेमांगीचा 11th रोल नंबर आहे, राईट आहे ना एवढं. ओके, किती आहे 11th. नंतर काय सांगितलं की अजयचा रोल नंबर काय आहे, काय आहे, इज लिस्टेड ऍट द 18th प्लेस फ्रॉम द बॉटम. म्हणजे बॉटम कडनं तो 18th प्लेसवर आहे. ओके, म्हणजे बॉटम कडनं आपण जर घेतलं तर तो 18th प्लेसवर आहे. ओके, हा पण 11th प्लेस म्हणूया, त्याला रोल नंबर म्हणण्यापेक्षा 11th प्लेस म्हणूया. इथं आहे तुमचा अजय. ओके, म्हणजे बघा अजयचा जर बॉटम कडनं जर 11th असेल, अजयचा पोझिशन जर बॉटम कडनं जर 11th असेल, तर अजयच्या खाली एकूण टोटल 17 स्टुडंट असायला पाहिजे. ओके, आणि हिमांगीचं जर 11th रोल नंबर असेल किंवा 11th प्लेस असेल फ्रॉम द टॉप, बरोबर ना. 11th रोल नंबर म्हणजे काय, टॉप कडनंच असतो ना 11, बॉटम कडनं असतो का 11, नाही, टॉप कडनं असतो. याचा अर्थ हिमांगीच्या अगोदर सुद्धा 10th स्टुडंट असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे हिमांगीच्या अगोदर 10 स्टुडंट आणि अजयचा 18th पोझिशन आहे फ्रॉम द बॉटम, याचा अर्थ अजय नंतर सुद्धा 17 स्टुडंट असायला पाहिजे. नंतर काय सांगितलं, देअर आर 26 पर्सन लिस्टेड बिटवीन द हिमांगी अँड अजय. म्हणजे ह्या हिमांगीच्या आणि अजयच्या बिटवीन 26 काय आहेत तुमचे स्टुडंट आहेत. ओके, मग तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट इज द रोल नंबर ऑफ द स्टुडंट हू लिस्टेड ऍट द सेंटर ऑफ द अटेंडन्स शीट. सेंटरला कोणाचा रोल नंबर असायला पाहिजे किंवा काय असायला पाहिजे. ठीक आहे, सिंपल आहे. अगोदर फाइंड आउट करा टोटल नंबर ऑफ स्टुडंट. ओके, म्हणजे बघा हिमांगी आहे 11th, राईट. हिमांगी किती आहे, 11th आहे फ्रॉम द टॉप, आणि अजय किती आहे, 18th आहे फ्रॉम द बॉटम. आणि दोघांच्या मधामध्ये किती आहेत, तर दोघांच्या मधामध्ये 26. करा ऍडिशन, किती आहे बघा बरं, 8 + 6 किती होतात, 8 + 6 14, 14 + 1 15, 15 सी 5, कॅरी फॉरवर्ड 1. ओके, 1 + 1 हे झालं 5 आणि 3 55 येत आहे. टोटल स्टुडंट माझे 55 येत आहेत. ओके, 55 येत आहेत माझे टोटल स्टुडंट. ओके, आणि मिडल मधला जर आपण बघितला आहे, ओके बघा आता आपण बघा, तुम्ही जर बघितलं तर 55, आता 55, आता इथं बघा 54 आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या 55 आहे. आता 55 डिवाइड करू शकत नाही, एक कमी करायचा म्हणजे 54 आपण बघूया. 54 जर 2 ने डिवाइड केलं तर काय येतं, तर तुमचा 2 येईल. लेट मी चेक, मला लेट मी चेक करू द्या एकदा फक्त. हा 2 येतोय. ओके, 2 येणार, हा 7 येणार. ओके, 27 येतं, बरोबर आहे. हा बरोबर आहे. तर बघा 27 टोटल किती आहेत आपले स्टुडंट, 55 स्टुडंट आहे टोटल. ओके, टोटल किती आहेत 55. ओके, मग काय करायचं, 55 हा ऑड नंबर आहे, 1 सबट्रॅक्ट करायचा, 1 ला बाजूला ठेवा तुम्ही. ओके, 1 बाजूला ठेवायचा. 54 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 27 येतं, बरोबर आहे. 27 येतं. म्हणजे बघा 27 इकडे, 27 इकडे झाले, 54 मिडल मधला 1 म्हणजे याच्यामध्ये काय असायला पाहिजे, 28. बरोबर आहे ना, 28. सो ऑप्शन 2 विल बी राईट. बरोबर आहे, काहीच नाही चुकलं आपलं. ठीक आहे, काय करायचं बघा, सिंपल आहे. हिमांगी आहे 11th रोल नंबर आहे तिचा फ्रॉम द टॉप,
अजयचं आहे बॉटम कडनं किती आहे 18. ओके, आणि दोघांच्या मध्ये 26 स्टुडंट आहेत, दोघांची ऍडिशन केली तर ही तुमची 55. ओके, 55 येते. राईट. मग आता बघा आपलं मिडलचं स्टुडंट सांगायचं आहे. सो मिडलचे स्टुडंट काय सांगणार आपण? ठीक आहे, काय करायचं माहित आहे का? हा 55 आहे. 55 म्हणजे काय असतं? हा ऑड नंबर झाला. ठीक आहे, ऑड नंबरचं आपण मिडल कसं सांगणार? नाही सांगणार ना. ते मग काय करायचं? 1 आपण सबट्रॅक्ट करा, तुम्ही बाजूला ठेवा. 1 बाजूला ठेवा. 1 जर बाजूला ठेवला तर येतं 54. 54 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर येतं 27. ओके, म्हणजे अगोदर 27 स्टुडंट आहेत, नंतर 27 आहेत, मिडल मध्ये काय असायला पाहिजे तुमचा 28. सो ऑप्शन 2 विल बी राईट. असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा चला. ओके, चल. अरे पोल क्रिएट करण्यासाठी वेळ लागतो, त्याच्यामुळे आपण ते केलं नाही. ठीक आहे, प्रत्येक पोलला थोडा वेळ जातो आपला. आणि बघा रिमेनिंग जे आहेत बघा, हा तर झालाय. रिमेनिंग जे आहेत 1-2 क्वेश्चन ऍज अ होमवर्क ट्राय करा तुम्ही घरी. ठीक आहे, नाही आले तर आपण उद्या घेऊया. नाही आले तर आपण उद्या घेऊया. ठीक आहे, चला थांबूया. भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. चलो, गुड नाईट.